श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना. तुम्हा सर्वांचं स्वामी कृपा या मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर यावर्षी सर्वांना असा प्रश्न पडलेला आहे की जे घट बसलेले आहेत ते नक्की कधी हलवायचे, ज्या 9 दिवसांचा उपवास आहे ते उपवास कधी सोडायचा, किंवा बसता उठताचा उपवास बरेच जण करतात. तर तो जो उपवास आहे तो बसता उठताचा तर तो कधी सोडायचा, आणि नवमीचे उपवास पण कधी सोडायचा. त्याचबरोबर घट जे आहेत तर ते कोणत्या दिवशी हलवायचे, शुक्रवारी हलवायचे की शनिवारी हलवायचे, कारण शुक्रवारी आणि शनिवारी दोन्ही दिवशी नवमी आहे. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. पण त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. गुरुवारी 3 ऑक्टोबरला सर्वांनी आपल्या घरी घटस्थापना केलेली असेल, घट बसवले असतील, अनेक जणांनी उपवासही केला असेल, सगळ्यांची सेवा चालू असेल. नवरात्रीचे हे 9 दिवस इतके पवित्र, शुद्ध आणि सात्विक असतात की आपल्याला ते 9 दिवस कसे जातात हे कळत नाही. आणि बघता बघता नवरात्रीचे 9 दिवस संपत देखील आले आहेत. तर यावर्षी एक असा विशेष योगायोग झालेला आहे की तो म्हणजे खंडेनवमी आणि दसरा एकाच दिवशी आल्यामुळे उपवास कधी सोडायचा आहे, घट कधी उठवायचे आहेत. कारण काही जण आपल्या परंपरेनुसार नवमीला तर काही जण दसऱ्या दिवशी घट उठवतात, म्हणजे घट हलवतात. आमच्याकडे मात्र दसऱ्यालाच घट हलवतात. पण तुमच्याकडे जर पूर्वीपासून नवमीला घट हलवत असतील तर तुम्हाला नवमीला घट उठवायचे आहेत. आणि ज्यांनी पहिल्यांदा घटस्थापना केली असेल किंवा ज्यांना माहिती नसेल की आपल्याकडे पूर्वीपासून कधी घट उठवतात, तर त्यांनी मात्र दसऱ्याच्या दिवशी घट उठवायचे आहेत. कारण शास्त्रानुसार नवरात्र उत्थापन शनिवारी 12 ऑक्टोबर दिवशी आहे. आता घट उठवण्याचा शुभ मुहूर्त काय आहे, तर शनिवारी 12 ऑक्टोबरला दसरा आहे. पण दशमी तिथी ही 12 तारखेला सकाळी 10:58 सुरू होते. म्हणजेच सकाळी 11 वाजता सुरू होते ते दुसऱ्या दिवशी 13 तारखेला 9:08 संपते. त्यामुळे जे लोक दसऱ्याला घट उठवणार आहेत त्यांनी सकाळी 11 नंतर शनिवारी 12 ऑक्टोबरला सकाळी 11 नंतर घट उठवायचे आहेत. कारण सकाळी 11 नंतर दशमी तिथी चालू होते. याच दशमी तिथीचा विजय मुहूर्तावर पण घट उठवू शकतात. शनिवारी 12 ऑक्टोबरला विजय मुहूर्त दुपारी 2:22 ते दुपारी 3:09 असणार आहे. हा विजय मुहूर्त आहे. आणि सकाळी 11 नंतर पण कधीही उठवले तरी चालू शकतात. कारण दसरा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. त्यामुळे हा दिवस सर्वात शुभ असणार आहे. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी उठवणार असतील तर त्यांनी सकाळी 11 नंतर कधीही उठवू शकता. जे लोक नवमीला घट उठवणार आहेत तर त्यांनी घट कधी उठवायचा, तर त्यांनी पण शनिवारी 12 ऑक्टोबरला पहाटेपासून ते 11 वाजेपर्यंत कधीही घट उठवू शकता. आणि शनिवारी 12 तारखेला सकाळी पहाटेपासून ते 11 वाजेपर्यंत नवमी तिथी असणार आहे. त्यामुळे नवमीला जे घट उठवतात त्यांनी या वेळामध्ये उठवायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला परंपरेनुसार त्या दिवशी घटाचे उत्थापन करायचे आहे. तर आता उपवास कधी सोडायचा, तर नवरात्रीमध्ये काही जण 9 दिवसाचा उपवास करतात, काही जण उठता बसता करतात, तर काही जण अष्टमी आणि नवमीचा उपवास करतात. ज्यांचा नवरात्रीचा 9 दिवसांचा उपवास आहे त्यांनी प्रतिपदेपासून उपवास केलेला असेल तर तो उपवास आपल्याला शनिवारी 12 ऑक्टोबरला घट उठवल्यानंतर सोडायचा आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार नवमीला घट उठवले की दसऱ्याला उठवले तरीही आपल्याला घट उठवल्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे. आणि ज्यांनी फक्त अष्टमी आणि नवमीचा उपवास केलेला असेल तर त्यांनी अष्टमीला उपवास धरायचा आहे, त्याचबरोबर नवमीला पण धरायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच दसऱ्याला आपल्याला सकाळी उठल्यानंतर उपवास सोडायचा आहे. किंवा तुम्ही नवमीला उठत असाल तर घट उठवल्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे. त्याचबरोबर उठता बसता उपवास हा अनेक जणांचा असतो, तर त्यांनी उपवास कधी सोडायचा आहे, तर ज्यांनी उठता बसता उपवास केलेला असेल त्यांनी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी प्रतिपदेपासून उपवास केला असतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सोडलेला असतो. तर त्यानंतर आपल्याला शुक्रवारी महाअष्टमीला उपवास करायचा आहे आणि शुक्रवारी 11 ऑक्टोबरला आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे. तुम्ही सकाळ संध्याकाळ फराळाचे पदार्थ खाऊ शकता, ज्याप्रमाणे तुम्ही उपवास केला असेल त्याप्रमाणे. आणि 12 तारखेला सकाळी घट उठल्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे. थोडक्यात काय, तर यावर्षी नवमी आणि दसरा एकाच दिवशी आल्यामुळे
सर्वांनी उपवास दसऱ्याच्या दिवशी फक्त घट उठवल्यानंतर सोडायचा आहे. घट उठण्याच्या आधी सर्वांकडे महानैवेद्य बनवला जातो. काही जण गोडाधोडाचे पदार्थ बनवतात, तर अनेक ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो. आणि असंही आपण दसरा या सणाला गोडधोड जेवण बनवतोच. त्यामुळे आपल्याला दसऱ्याच्या दिवशी सकाळी घटाला देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि घट उठल्यानंतर मग आपल्याला उपवास सोडायचा आहे. काही जण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आधी थोडासा दही भाताचा नैवेद्य दाखवतात आणि मध्ये पण थोडासा दहीभात टाकतात गारवा म्हणून. तुमच्याकडे जर ही पद्धत असेल तर करू शकता. अनेक जण दही भात खाऊन पण उपवास सोडतात. किंवा तुमच्याकडे जर पुरणपोळीचे जेवण बनत असेल तर आपल्याला घट उठल्यानंतर पुरणपोळीचे सात्विक असं जेवण ग्रहण करूनच उपवास सोडायचा आहे. उपवास सोडताना तुम्हाला चुकूनही तमासिक पदार्थांचं सेवन करायचं नाही. कांदा लसूण पण यांचा समावेश यामध्ये आहे, तर कांदा लसूणयुक्त पदार्थाचं सेवन करून उपवास सोडू नका. तर आपल्याला सात्विक अन्न पदार्थ ग्रहण करूनच उपवास सोडायचा आहे. यामध्ये तुम्ही दही भात खाऊन सोडू शकता किंवा पुरणपोळी खाऊन सुद्धा सोडू शकता किंवा देवीचा प्रसाद म्हणून एखादी कडाकणी सुद्धा खाऊन उपवास सोडू शकता. त्याचबरोबर घट उठल्यानंतर जो अखंड दीप प्रज्वलित केला असेल तर तो फुंकर मारून विझवू नका. तर त्यातील तेल संपल्यावरती तो दिवा आपोआप शांत होईल. त्यानंतर तुम्ही तो उचलून घासून पुसून स्वच्छ ठेवा. आणि आपल्याला ज्या दिवशी घट उठवणार आहात त्या दिवशी दसरा आहे, तर त्या दिवशी आपल्याला देवांना स्वच्छ स्नान घालून त्यांची स्थापना नवीन वस्त्रांवरती करायची आहे आणि त्यांची छान अशी देवपूजा करायची आहे. या दिवशी देवाला आवर्जून झेंडूची फुले आणि आपट्याची पाने व्हायची आहेत. आणि याच दिवशी नवरात्र उत्थापन आणि उपवासाचं पारणं देखील होणार आहे. तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घट उठवण्याबद्दल आणि उपवास सोडण्याबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटनही प्रेस करा. यामुळे काय होईल, मी जे कुठले नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करेल त्याविषयीची सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही. त्यासाठी लगेचच चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. आजच्या पुरते इतकंच. उद्या भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ.